नमस्कार. उपास आणि उपवास या दोघात काय फरक आहे? त्याचा उद्देश काय किंवा त्याचे परिणाम काय? उपास म्हणजे नेमकं काय? उपवास म्हणजे नेमकं काय? हे आता आपण सविस्तर बघू. त्याआधी एक निवेदन: आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. अनेक व्हिडिओज आहेत, विचार आहेत, गाणी आहेत, मराठी भावगीतं आहेत, हिंदी गाणी आहेत आणि भक्तिरस देखील आहे. व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट मात्र नक्की करा, जेणेकरून तुमचा प्रतिसाद कळेल. धन्यवाद. आता उपास म्हणजे एखादा माणूस प्रवासात असेल किंवा काही कामात असेल तर त्याला खायला वेळच मिळत नाही आणि त्यामुळे खाणं होत नाही, किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथं खाणं उपलब्ध नसतं आणि मग आपोआपच उपास घडला जातो. तसंच एखाद्या माणसाला खायलाच अन्न नसतं, त्यावेळेला त्याला उपास घडतो, म्हणजे उपाशी राहावं लागतं. ती एक केविलवाणी गोष्ट आहे, परंतु ते घडते. उपास आणि उपाशी असणं हे केवळ परिस्थितीजन्य असू शकतं आणि बऱ्याच वेळा याचा शरीराला आणि मनालाही त्रास होऊ शकतो. उपासाला कुठलीही आध्यात्मिक जोड नाही. आता उपवास म्हणजे नेमकं काय ते थोडंसं बघू. उपवास अनेक प्रकारचे असू शकतात. पहिला जिभेचा उपवास म्हणजे अन्न न खाणे. दुसरा डोळ्यांचा उपवास म्हणजे वाईट दृश्य न बघणे, जेणेकरून त्याचा मनावर वाईट परिणाम होईल. कानांचा उपवास म्हणजे वाईट शब्द न ऐकणे. आणि शेवटी मनाचा उपवास म्हणजे मनामध्ये कुठलेही वाईट विचार न आणणे. तर उपवास याचा अर्थ शरीर उपाशी ठेवायचं, परंतु मन तृप्त, समाधानी, आनंदी असलं पाहिजे. शरीर भुकेले ठेवून मन देवाजवळ नेणं म्हणजे उपवास. उपवास या शब्दाचा खरा अर्थ फक्त अन्न न खाणे किंवा दिवसभर उपाशी राहणे एवढाच नाही आहे, तर त्यामागे खोल आध्यात्मिक आणि मानसिक भूमिका आहे. जिभेवर संयम न ठेवता किंवा मनात नकारात्मक विचार ठेवून केलेला उपवास अपूर्णच राहतो. याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे किंवा वास करणे. म्हणजेच देवाजवळ राहणे किंवा ईश्वराच्या सान्निध्यात असणे, हा त्याचा मूळ अर्थ. त्याचा खरा उद्देश काय आहे? देव आणि आत्म्याशी एकरूप होणे. उपवास हा शरीर शुद्धीपेक्षा मनशुद्धी आणि चेतनेची उन्नती यासाठी केला जातो. दुसरं म्हणजे इंद्रिय निग्रह, खाणं पिणं इतर भौतिक सुख कमी करून मनाला संयमाची सवय लावणं. तिसरं ध्यान आणि प्रार्थनेसाठी वेळ मिळवणे. रोजच्या सांसारिक कामांपासून थोडासा विराम घेऊन आत्मिक साधनेवर लक्ष केंद्रित करणे. शारीरिक फायदे: पचनसंस्थेला समजून उमजून दिलेली विश्रांती, ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्यांचे शुद्धीकरण होऊ शकते. आणि शेवटी स्व अनुशासन म्हणजे स्वतःच्या इच्छेवर नियंत्रण ठेवून मनापेक्षा मी मोठा हा आत्मिक आणि अंतर्यामी अनुभव घेणे. थोडक्यात म्हणजे काय? उपवास म्हणजे देवाजवळ राहण्यासाठी शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित उपयोग करणे. अन्न कमी करणे हा त्याचा एक भाग आहे, परंतु संपूर्ण हेतू नाही. धन्यवाद.